नमस्कार. एल्गार न्यूजमध्ये आपले स्वागत. मी शिवश्री रमेश देसाई, मुख्य संपादक, एल्गार न्यूज महाराष्ट्र. आरग जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर होताच विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दुर्दैवाने काही प्रस्थापित पुढारी राजकीय स्वार्थापोटी आरक्षणाची चुकीची माहिती पसरवत असून त्यामुळे सर्वसामान्य जनता संभ्रमाच्या अवस्थेत सापडली आहे. म्हणूनच एक संपादक पत्रकार म्हणून निपक्ष व वस्तुनिष्ठ पद्धतीने नेमकी आरक्षणाची प्रणाली काय आहे हे जनतेसमोर स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते. आता आरग जिल्हा परिषद गट आरक्षणाची वस्तुस्थिती आपण बघूया. आरग जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण स्त्री हे आरक्षण जाहीर झाले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या जागेवर कोणताही पुरुष उमेदवार उभा राहू शकत नाही. मात्र सर्व जाती धर्मातील महिला उमेदवार या जागेसाठी अर्ज करू शकतात. सर्वसाधारण स्त्री म्हणजे खुल्या प्रवर्गातील महिला, म्हणजे सक्षम पात्र महिला येथे आपला हक्क सांगू शकतात. आरग पंचायत समिती, आरग व लक्ष्मीवाडी या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण आहे. याचा अर्थ पुरुष आणि स्त्री दोघांनाही निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. ही जागा फक्त पुरुषासाठी आहे असे सांगणे चुकीचे, दिशाभूल करणारे व संविधानाच्या भावनेविरोधात आहे. खटाव पंचायत समिती, खटाव, लिंगणूर, शिंदेवाडी, संतोषवाडी, जानरावाडी या गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, स्त्री, ओबीसी महिला हे आरक्षण आहे. याचा अर्थ फक्त ओबीसी प्रवर्गातील महिलाच या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. केंद्र व राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त वैध ओबीसी जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. जात ओबीसीमध्ये येत असली पण जर अधिकृत दाखला जर नसेल तर त्या उमेदवाराला सर्वसाधारण प्रवर्गात गणले जाते. दिशाभूल करणाऱ्या राजकारणाला जनता बळी पडू नये या निवडणुकीच्या निमित्ताने गेली 5 वर्षे शांत बसलेले काही लोक आता आरक्षण व जातीचे चुकीचे गणित मांडून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेने अशा अपप्रचाराला बळी न पडता संविधान, निवडणूक नियम, अधिकृत आरक्षणाच्या अधिसूचना यांच्या आधाराचे सत्य ओळखावे हीच अपेक्षा. धन्यवाद.